सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। उमेश संपत गोले, राहणार बोडोली शाहूनगर, रेणुका मंदिर समोर, गुलेआली। सागर सरांनी विम्याचे संरक्षण, ॲक्सिडेंट विम्याचे संरक्षण दिले। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सागर भोसले सरांनी सगळ्या रिक्षा चालकांना आमच्या शाहूनगरमधल्या त्यांचं ॲक्सिडेंट पॉलिसी त्यांच्यासाठी लोकांना दिलेली आहे, संरक्षण, आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो। आपल्या महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस असतो। या वाढदिवसाच्या माध्यमातून गेले 5 वर्ष आपण जय सोशल फाउंडेशन व श्री छत्रपती उदयनराजे मित्र समूह यांचे वतीने महाराजांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात साजरा करत असतो। वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण महिनाभर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। त्यामध्ये स्वच्छ व सुंदर माझी कॉलनी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिव्यांगांसाठी असणारी मदत यामधील सुद्धा असणारी स्पर्धा, आणि या रिक्षाच्या चालक जे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना मदत मिळत नाही। मात्र या जय सोशल फाउंडेशन व श्री छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या माध्यमातून या सर्व रिक्षा चालकांना 2 लाख रुपयाचं संरक्षण कवच हे सागरदादा भोसले यांच्या माध्यमातून आणि जय सोशल फाउंडेशन व श्री छत्रपती उदयनराजे मित्र समूह यांच्या माध्यमातून सर्वांना दिलेला आहे। आणि हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असा या ठिकाणी राबवला जात आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक श्री सागर भोसले, उपस्थित सर्व रिक्षा ड्रायव्हर, ज्येष्ठ नागरिक आणि सहकारी मित्रांनो, 24 तारखेला जो महाराजांचा वाढदिवस आहे तो आपण दरवर्षीप्रमाणे यावेळी चांगल्या प्रकारे साजरा करावा। त्याशिवाय सागर साहेबांनी या भागात ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्या यापुढेही चालू ठेवाव्यात। स्तुत्य कार्यक्रम राबवले जात आहेत, त्या बाबतीत मी सागर सर, जय फाउंडेशन आणि सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद। छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा वाढदिवस 24 फेब्रुवारी रोजी आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या 1 महिनाभर आणि गेली 3-4 वर्ष हा साजरा करत आहोत। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी रिक्षा चालकांच्यासाठी अपघात विमा म्हणून सुरक्षा कवच 2 लाखाचा सुरक्षा कवच देण्यात येत आले आहे आणि त्याचे सर्टिफिकेट आत्ताच वाटप झालेले आहे। अशाच पद्धतीनं जय फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले सर गेली 5-6 वर्ष या भागाची सेवा करत आहेत आणि कुठली अपेक्षा न ठेवता हे सेवा करत आहेत। त्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आत्ताच 2-3 वक्त्यांनी आपलं जे काय मनोगत संपूर्ण प्रकट केलेलं आहे, त्यामुळे मला काही जास्त बोलण्याची ही नाही, तरी त्यांना आपण सहकार्य करू एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद। सागर भोसलेंचा मित्र परिवार सर्वांना नमस्कार करतो
आणि आज विमा संरक्षण पॉलिसी देण्याच्या संदर्भात आज आम्हाला इथं बोलवलं गेलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे। त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे महाराज यांचाही वाढदिवसाचा हे औचित्य साधून हे सगळे कार्यक्रम केले जात आहेत। याच्यापेक्षा आणखीन काय हवं होतं सातारकरांना आणि शाहूनगर वासियांना तर इतकं म्हणजे छान वातावरण निर्मिती झाली। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं की आपण सुज्ञ आहोत सगळे शाहूनगरवासी। इतके छान रस्ते झालेले असताना सुद्धा चौकात फोर व्हीलर घेऊन जाता जाता मोठी बॅग भरलेली असते आणि अतिशय सुंदर माणूस, अतिशय चांगला माणूस, ज्याला सुज्ञ म्हणावा असा माणूस बायकोच्या हातात देतो किंवा बायको त्याच्या हातात देते, तो बाहेर रस्त्यावर टाकतो। याच्यासारखं घाणेरडं काम मला वाटत नाही नागरिकांच्याकडून होत आहे। याला नगरपालिका जबाबदार नाही किंवा किंबहुना सागर भोसले साहेबांना याच्यापूर्वी बरेच वेळा तो पलीकडून येणारा रस्ता याची सुद्धा साफसफाई केलेली होती आणि अजूनही ते करतायत, तर ते करायलाच लागू नये। सदैव तुमच्या कॉलन्या सुंदर राहिल्या तर काय बिघडतंय? आज तुमच्या गाड्या संपूर्ण कचऱ्याच्या गाड्या तुमच्या घरापर्यंत येत आहेत आणि तिथं तो ओरडतोय की बाबा सुंदर सातारा बनवायचा आहे, तुम्ही याच्यात कचरा टाका, तरीसुद्धा तुम्ही कचरा त्याच्यात न टाकता चक्क रस्त्यावर नेऊन टाकता। शाहूनगर भागामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जय फाउंडेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर सागर भोसले यांच्या मार्फत बऱ्याच वेळा झालेला आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा अशी एक विनंती त्यांना आणि उदयनराजांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझी बहुसंख्य संपतो। भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जय फाउंडेशन शाहूनगर येथील सर्व कार्यकर्त्यांनी जे एक नियोजनबद्ध कार्यक्रम इथं आखले, ते प्रत्येक कार्यक्रमात शाहूनगरमधील प्रत्येक नागरिकाचा सहभाग तर आहेच आहे, परंतु ज्या गोष्टी ज्या शंका मनात आहेत त्या जय फाउंडेशननं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। यापुढे ते करतील। तसेच हे काय अडचणी आहेत कचरा ह्याच्या बाबतीतलं ते सुद्धा लोकांनी जाणीवपूर्वक तसं करू नये अशी मी वाढदिवसानिमित्त या सर्व आमच्या नागरिकांना विनंती करीन। तसेच सागर भोसले सरांना भविष्यात खासदारांचा वाढदिवस करताना जर इतकं उत्साहानं होत असेल तर त्यांच्या वाढदिवसाला आम्ही दुपटीनं उत्साहानं काम करू, तरी त्यांना यापुढील काळात आमची सतत साथ राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता अभिमान महत्त्वाची गोष्ट आहे, ती पाळली पाहिजे। यासाठी आजचा वाढदिवस उदयनराजांचा आहे, त्यासाठी महत्त्वाची लोक आपणाला जमलेली आहेत, त्यांनी सुद्धा महत्त्वाचं सहकार्य केलं पाहिजे। जिथं तुम्हाला काही उणिवा दिसून येत असतील त्या तुम्ही ताबडतोब सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यावर आपणाला त्याचं रेक्टिफिकेशन करता येईल। दिवसानिमित्त जय सोशल फाउंडेशनतर्फे आपण विविध उपक्रम राबवत असतो, त्यापैकी आज जो महत्त्वाचा उपक्रम आहे रिक्षा चालकांना विमा सुरक्षा कवच याचं वाटप झालेलं आहे। सर्व रिक्षा चालक बांधव आहेत यांना शुभेच्छा। माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सगळ्या शाहूनगरवासियांसाठी एक सणच आहे आणि या सणामध्ये आम्ही एक महिनाभर वेगवेगळे प्रोग्राम आम्ही ठेवत असतो। त्यातलाच आज एक प्रोग्राम झाला तो म्हणजे आपले जे रिक्षाचालक बांधव आहेत त्यांना आपण विमा वाटप केलेला आहे। तसेच आपले दुसरेही प्रोग्राम्स आहेत की स्वच्छ माझी कॉलनी, सुंदर माझी कॉलनी, त्यात सर्व शाहूनगरने सहभाग घेतलेला आहे। अजून जे कोणी राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घ्यावा आणि 22 तारखेला आपला हळदी कुंकाचा खेळ पैठणीचा हा सुद्धा कार्यक्रम आहे। 22 तारखेला 5 वाजता सर्व महिलांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा। थँक्यू। टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की। टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन।
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आपण दरवर्षीच अगदी उत्साहात साजरा करत असतो। या वाढदिवसानिमित्त जे लोकोपयोगी समाजोपयोगी उपक्रम आहेत हे आपण सर्वजण राबवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आमचे जे रिक्षा चालक बांधव आहेत तसं बघायला गेलं तर त्या आपल्या शाहूनगरच्या धमन्या आहेत आणि या लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे। मध्यंतरी काही काळापूर्वी एका रिक्षा चालक बांधवाचा मृत्यू झाला होता, मात्र तो मृत्यू हा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळं या पॉलिसीचा त्यांना लाभ मिळू शकला नाही। मात्र जर ॲक्सिडेंटल कोणतीही घटना घडली तर त्या ॲक्सिडेंटमध्ये जर त्याला दुखापत झाली तर त्या दुखापतीविषयी मिळणारी त्याला भरपाई किंवा अपघाती मृत्यू जरी झाला तरी त्याला सुद्धा या विमा पॉलिसीचा 2 लाख रुपयाचं कव्हरेज आहे। आणि गेले आम्ही 5 वर्षापासून दरवर्षी जय सोशल फाउंडेशन आणि सर्व उदयनराजे मित्र समूह यांच्या माध्यमातून करत आहोत। तर त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम होता। सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या सर्व रिक्षा चालक बांधवांना हा विमा देण्याचा आजचा उद्देश होता। त्याचप्रमाणे इथून पुढं 20 तारखेला आपल्या ह्या सर्व शाहूनगर भागातल्या आत्तापर्यंत 30 कॉलन्यांनी सुंदर माझी कॉलनी स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आता याचं परीक्षणसुद्धा आपली सगळी ज्येष्ठ मंडळीच करणार आहेत आणि ज्येष्ठ मंडळी दररोज सायंकाळी प्रत्येक कॉलनीमधून फिरत असतात। बऱ्यापैकी प्रत्येक वेगवेगळ्या कॉलन्यांमधले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत। परीक्षण तुम्हीच करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्या काही ठराविक लोकांना ज्यांना वेळ देता येईल अशा लोकांनी त्याच्यात पुढाकार घेऊन खरोखर ज्या कॉलन्यांनी कष्ट घेतलेले आहेत, स्वच्छ केलेले आहेत स्वतःच्या कॉलन्या, त्या कॉलन्यांना आपण बक्षीस देणार आहोत। आता 1 दिवसासाठी बक्षीस देणं योग्य नाही असं आमचे मला वाटतं जमदाडे साहेब म्हटले, पण ते अगदी बरोबर आहे जमदाडे साहेब। परंतु काय आहे की हळूहळू सवय लागते आपल्याला सुद्धा। लहानपणी जशी एखादी गोष्ट मला शिकवावी लागली ती माझ्या अंगात यायला उतरायला बरेच कालावधी गेला। आता बघतोय आपण की याच्या पूर्वीसुद्धा 2-3 वर्षापूर्वी चौकामध्ये बराच कचरा पडलेला असायचा। परवा आम्ही कालच महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जो खालच्या चौकात स्वच्छता मोहीम राबवली, तो कचरा इतका अत्यल्प होता, इथं पत्रकार बांधवसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा बघितला की तो कचरा इतका अत्यल्प होता की जास्तीत जास्त 1 तासामध्ये जो आम्ही 10-15 जण होतो 10-15 जणांनी तो क्लीन केला। म्हणजे हा बदल आपल्याला हळूहळू बघायला मिळणार आहे। आपण लोकांना उपदेश करू शकत नाही, मात्र लोकच आपोआपच त्या सर्व गोष्टीकडे बघून सुधारतात याची मला खात्री आहे। आणि तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ नागरिक माझ्या बरोबर आहेत, तेव्हा मला वाटत नाही की शाहूनगर स्वच्छ राहायला अजिबात कोणत्या प्रकारची अडचणी। आणि महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आता महाराजांना आम्ही महिनाभर शुभेच्छा देणार आहे आणि इथून पुढं महाराजांच्या 24 तारखेच्या वाढदिवसापर्यंत शाहूनगरमध्ये अजून खेळ पैठणीचा आणि त्यानंतर आपल्या बाकीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण आहे। जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि त्या सर्व खेळांचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करतो मी थांबतो।